नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि त्यांना अलर्ट करणार आहे. बघा, मुलांचं आरोग्य, त्यांचे संस्कार आणि विशेषतः लहान मुलांचा आहार हा प्रत्येक पालकासाठी चिंतेचा आणि कुतूहलाचा विषय असतो. मुलं जेवत नाहीत, त्यांना जंक फूड जास्त आवडतं किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा अनेक तक्रारी आपण अनेकदा ऐकतो. आणि या सर्व समस्यांवर आयुर्वेदाकडे नेमके काय उपाय आहेत, मुलांच्या ताटात नक्की काय असावं आणि काय नसावं, यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर प्रेक्षकांनो, आता या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्यांविषयी डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक अगदी लगेचच लिहून घ्या, 022 410 610. त्यामुळे आता विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि पालकांना अलर्ट करणारा विषय आहे. तर आपण अगदी सुरुवातीपासूनच या विषयाला सुरुवात करूया की जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यावेळेस डॉक्टर्स कंपल्सरी सुरुवातीचे 6 महिने जे बाळाला आईचं दूध प्यायला सांगतात. पण बऱ्याचदा असं होतं, बाळाची भूक जास्त असते आणि दूध तितकं नाही मिळत. मग अशा वेळेस घरची माणसं जी असतात ती बाळाला बाहेरचं दूध लावतात. मग ते पिशवीचं दूध असेल किंवा गाईचं दूध असेल, तर हे सगळं करणं कितपत योग्य आहे? अगदी बघा, कसं आहे की लहान बाळाला खरं पहिले 6 महिने दुधावरतीच पूर्णपणे ठेवायला सांगितलेलं आहे. ऑफकोर्स आईचं दूध जे आहे ते पहिले 3 ते 4 महिने बाळाला सफिशियंट पडतं आणि त्याच्यानंतर बाळाची नॅचरली भूक वाढत जाते आणि त्याला बाहेरचं दूध आहे ते गरजेचं पडतं. तर साधारण 4थ्या महिन्यानंतर म्हणजे बाळ 4 महिन्याचं पूर्ण झालं की त्याच्या पुढचे जे 2 महिने आहेत त्याच्यामध्ये बाळाला बाहेरचं दूध थोडं थोडं द्यायला हरकत नसते. पण शक्यतो पहिले 4 महिने आईचंच दूध दिलेलं जास्त बरं असतं. त्याच्यात सध्या चुका काय होतात की एक तर सिझेरियन डिलिव्हरीज होतात. सिझेरियन डिलिव्हरीजमध्ये होतं काय की जेवढं लॅक्टेशन पटकन सुरू व्हायला पाहिजे तेवढं होत नाही, कारण की शरीराला माहिती नसतं की ही तयारी आत्ता करायची आहे. त्यामुळे लॅक्टेशन उशिरा सुरू होतं आणि त्यामुळे मुलांना लगेचच फॉर्म्युला फीडवरती टाकलं जातं पहिल्याच दिवशी. आणि त्याच्यामुळे लॅक्टेशनची जी खरी आईची आणि बाळाची सुरुवात व्हायला पाहिजे व्यवस्थित ती होत नाही आणि त्याच्यातनं प्रॉब्लेम्स जे आहेत ते सुरू होतात. सुरुवातीला मग आईला स्तनामध्ये गाठी होणं किंवा पाचता न येणं, बाळाने आईचं दूध न स्वीकारणं वगैरे अशा प्रकारच्या कितीतरी तक्रारी आता आपल्याला बाळांच्या झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या की जेवढं आपण नैसर्गिक गोष्टींकडे वळून राहू तेवढं जास्त उत्तम असतं. त्यामुळे नैसर्गिकरित्या अगदी बाळ झाल्यापासून आईचं स्तनावरती बाळाला ठेवणं हे खूप उत्तम असतं. बाळाला प्रयत्न करू देणं, जरी दूध तयार होतंय नाही होते सुरुवातीच्या काळात तरीसुद्धा बाळाला सकिंग करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं असतं की त्याच्यामुळेच जे लॅक्टेशन आहे ते व्यवस्थित आईच्या शरीरात सुरू होतं. आणि त्याचबरोबरीने एक गोष्ट अजून लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला सीझनलसुद्धा जे चेंजेस आहेत ना ते सुद्धा याच्यामध्ये लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे भूक एक्झॅक्टली काय असते तेही आपण पुढे जे प्रोग्राम चालू आहे त्याच्यामध्ये आपण बघूया. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल आलेला आहे. शिर्डीवरून रामनाथ यांनी आपल्याला कॉल केलेला आहे. सर नमस्कार. हा सर, बोला, तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा आता इयत्ता शिकतोय आणि तो म्हणजे त्याचं वय 13 ते 14 मध्ये आहे. तर म्हणजे आम्ही त्याला जंक फूड वगैरे तो काही देत नाही, त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट पण नाही. पण भूक बऱ्यापैकी आहे, पण त्याचा पोट आहे ना स्वच्छ होत नाही, त्यामुळे तो टॉयलेटमध्ये त्याला 25-30 मिनिटं लागतात. ओके. वय काय म्हणलेत मुलाचं? सर, वय काय आहे मुलाचं? त्याचं वय 13.5 आहे मॅम. 13.5 आहे. ओके ओके, बरोबर, अगदी खरं. अजून काही प्रश्न आहे सर तुम्हाला त्याच्याविषयी? नाही. आता कसं होतं की 13.5 वर्षाचं वय आणि मुलांमध्ये पोट साफ न होण्याची प्रवृत्ती सध्या फार दिसायला लागलेली. एक तर काय आहे की मुलं वेळेवरती पाणी पित नाहीत, म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो ना खेळण्यात दंग असतात, हातात मोबाईल असतो वगैरे. तर एकूण जे आता पिढीचं मी जे काही बघते आहे आमच्याकडे क्लिनिकमध्ये येणार, तर त्यांना पाणी पिण्याची बिलकुल सवय लागलेली नसते. एक प्रत्येक पालकाने किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीने लक्षात ठेवायला पाहिजे की मुलं शाळेतनं परत आले किंवा खेळून परत आले, क्लासमधनं परत आले किंवा एखाद तास आता अभ्यास करत बसलेले आहेत, तर वेळोवेळी त्यांच्यासमोर पाण्याचा भरलेला पेला ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे मुलं जेवढं पाणी व्यवस्थित पितात तेवढं शरीरामध्ये सगळं आपण म्हणतो ना हायड्रेशन व्यवस्थित राहतं आणि जेवढं हायड्रेशन व्यवस्थित राहील तेवढं पोट साफ व्हायला मदत मिळते. दुसरं, मुलांच्या आहारामध्ये सध्या सत्व बिलकुल नाही आहे. म्हणजे कोरड्या गोष्टी खूप खाण्यामध्ये ठेवतात, म्हणजे चिप्स वगैरे सारख्या गोष्टी, बिस्किट्स खूप असतात खाण्यामध्ये,
बाजारातले सगळे जे फास्ट फूड असतात ते खूप ठेवतात खाण्यामध्ये. तर या सगळ्याने सुद्धा आपल्या आतड्यांमध्ये कोरडेपणा जो आहे तो वाढत जातो. त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला असा राहील सर, की त्यांना रसरशीत जेवण देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे सकाळच्या जेवणामध्ये 2 चमचे तरी तूप, व्यवस्थित आमटी भात हे खाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि रात्रीच्या सुद्धा जेवणामध्ये तुम्ही निदान कुठलं तरी व्हेजिटेबल सूप आपण ज्याला म्हणतो, म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स करून त्याचं तुम्ही साधारण सूप बनवलं. आणि प्रत्येकाने घरामध्ये मुलांना काय मोठ्याने सुद्धा केलं तर उत्तमच आहे, पण मुलांनी तरी ते 1 वाटी सूप रोज पिणं गरजेचं आहे. अगदी लक्षातच ठेवा. बाकी काही तुम्ही खायला द्या, पण त्याच्याबरोबरीने ते 1 वाटी व्हेजिटेबल सूप त्यांना नक्की खाऊ द्या. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जमलं तर 2 चमचे तूप जे आहे ते द्यायला सुरू करा. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना त्याला संतुलन सॅनकुल चूर्णासारखं एखादं चूर्ण 1 चमचा द्या. त्याच्याने पचनसुद्धा सुधारेल, पोटसुद्धा साफ व्हायला मदत मिळेल आणि मुलांना पचन व्यवस्थित राहील, भूक व्यवस्थित आतमधनं लागेल, त्यांचं लिव्हर आहे ते व्यवस्थित काम करू शकेल. या सगळ्या दृष्टीने त्यांना संतुलनचं जे बाल हर्बल सिरप आहे ते अगदी नियमाने द्यावं. आता त्याचं वय जर का 13.5 वर्ष आहे तर सकाळ संध्याकाळ त्याला 2-2 चमचे तरी तुम्ही हे सिरप द्या. एखाद्या वेळेस 3 वेळा दिलं तरीसुद्धा हरकत नाही आहे. तर हे सिरप तुम्ही त्याला लगेचच द्यायला सुरू करा. त्याच्याने त्याचं पचनही सुधारेल आणि पोटही साफ व्हायला मदत मिळेल. आणि रोज रात्री झोपताना संतुलन अभ्यंग सेसमीसारखं एखादं जे तेल आहे तेही त्याला पोटाला लावायला सांगा. त्याचाही फायदा त्याच्या पचनाला आणि पोट साफ व्हायला नक्की मिळू शकेल. नक्कीच. डॉक्टर, सध्या लहान मुलांमध्ये एक खूप कॉमन बघायला मिळते ते म्हणजे ऑबेसिटी. म्हणजे खूपच त्यांचा वेट गेन झालेला वाटतं. त्याचं नेमकं कारण काय आणि ते कसं नियंत्रित करू शकतो? म्हणजे बघा कसं आहे की मुलांचा आहार एक तर आजकाल बिलकुल आपण म्हणतो ना की पोषण मूल्य त्याच्यामध्ये खूप कमी झालेले आहेत. काहीतरी चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या खाण्यामध्ये त्यांच्या फार प्रमाणात असतात. दुसरं जे मैदानी खेळ असतात किंवा बाहेर जाऊन काहीतरी काम करतील, एक शाळेपर्यंत चालत जावं लागेल किंवा सायकलने जावं लागेल, अशा प्रकारच्या ज्या पहिलेच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या सध्या बंद झालेल्या आहेत. तुम्ही घराच्या बाहेर पडला की तुम्हाला बसमध्ये बसून जायचं आहे, 8 तास शाळेत सुद्धा बसवूनच ठेवतात. म्हणजे आता माझा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव आहे की PT पिरियड जो असतो की जिथे फिजिकल ट्रेनिंग काहीतरी करण्याची खरं गरज आहे किंवा स्पोर्ट्सचा पिरियड आहे, तो बऱ्याचदा मॅथ्सचा एक्स्ट्रा क्लास घ्यायला किंवा सायन्सचा एक्स्ट्रा क्लास घ्यायला लगेचच कुठले तरी टीचर्स घेऊन टाकतात. म्हणजे फिजिकल एक्सरसाइजेसला जो महत्त्व देण्याची आपल्याकडे गरज आहे ते कुठे दिलंच जात नाही आहे सध्या. आणि त्यातून अन्न चुकतं. म्हणजे दोन्हीही गोष्टी त्या आपल्या म्हणजे शरीरामध्ये अन्न पचन व्यवस्थित न व्हायला किंवा जो अग्नीचे दोष आहेत ते निर्माण व्हायला कारणीभूत ठरतात. आणि त्याच्यातनं आत्ता ओबेसिटी जी आहे ती सगळीकडे प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. म्हणजे आत्ता तर मी मुलं बघते आहे की 4थी-5वीतली मुलं आहे तर अक्षरशः म्हणजे इतकं वजन वाढलेलं असतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की गोल गरगरीत फिगर ऑलरेडी झालेली असते, जी अत्यंत चुकीची आहे खरं या वयामध्ये. काहीतरी आजार असला आणि त्याच्यामुळे अशी फिगर चेंज झाली तर गोष्ट वेगळी. त्यामुळे ओबेसिटीकडे जाण्याची ही कारणं खूप म्हणजे आपण जास्त प्रॉमिनंटली बघतोय. मला वाटतं प्रत्येक घरामध्ये एक नियमित ठेवायला पाहिजे की तुमचं जर का सकाळी 7ची शाळा असली तर न चुकता 6:15 ते 6:45 तुम्हाला चालायला तरी जायचं आहे. एखाद्या दिवशी योगासनं घरामध्ये बसून करायची आहेत किंवा एखाद्या दिवशी तुम्ही सायकलिंग करून यायची. तर हे आपल्या रुटीनमध्ये ठेवणं मुलांकरता अत्यंत गरजेचं आहे की ज्याच्याने पचनसुद्धा सुधारायला मदत मिळेल आणि वजनसुद्धा कमी राहायला मदत मिळेल आणि तरीसुद्धा भूक व्यवस्थित लागून जे काही अन्न ते खातील ते पचनसुद्धा नीट होऊ शकेल त्यांचं. आता मुलांचं स्थूलपणा कसा कमी करू शकतो किंवा कसं नियंत्रित आणू शकतो याविषयी तुम्ही सांगितलं. आता एक महत्त्वाचा विषय म्हणजे मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता हे टिकवण्यासाठी किंवा हे वाढवण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये नेमका काय फरक केला पाहिजे? खूपच चांगला प्रश्न आहे, कारण की ही जर का गोष्ट जर का पालकांना सांगितली तर नक्कीच त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जाईल. कारण की न्यूट्रिशनचा एवढा विचार नाही करत, पण सगळ्यांना एवढं असतं की बाळाची किंवा मुलांची आमची स्मरणशक्ती वाढू द्या म्हणजे त्यांचे मार्क्स जे आहेत ते चांगले येतील. त्याच्याकरता रोज सकाळी उठल्यावरती त्यांना न चुकता वयाच्या हिशोबाने तुम्ही 1 ते 4 बदाम असे भिजवून त्यांना अगदी व्यवस्थित चावून खायला सांगितलं पाहिजे. आता हे जेवढे भिजवले व्यवस्थित जातील, जेवढे चावले व्यवस्थित जातील, तेवढा त्याचा जो परिणाम आहे शरीरामध्ये तो जास्त व्यवस्थित होईल. कारण की त्याचे जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ते सगळी ॲब्झॉर्ब होण्यामध्ये आणि ॲसिम्युलेट होण्यामध्ये आपल्याला मदत मिळते त्याच्याने. आता हेच जर का मुलांना चावून खायची इच्छा नसली तर आपण काय करू शकतो, तर हेच व्यवस्थित भिजवलेले बदाम आहे, आपल्या घरी आल्याची किसणी असते की नाही, अगदी बारीक भोकं असतात त्याला, त्याच्यातनं ते जे बदाम आहेत ते व्यवस्थित किसून घ्यायचे किंवा तुम्हाला शक्य असलं तर मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेतले तरी हरकत नाही. आणि मुलं जे काही खाणार असतील ना त्याच्यामध्ये ते बदाम मिक्स करून दिले तरी चालतील. आमटीमध्ये चालू शकतील. त्यांची पोळीची कणिक भिजवली तर त्याच्यामध्ये तुम्ही ते उगाळून बदाम मी बऱ्याच लोकांना घालून टाकायला सांगते
किंवा तुम्ही कुठली भाजी करता त्याच्या ग्रेव्हीमध्ये ते बदाम त्यांच्याकरता स्पेशली घालून देऊन टाकायचे. तर बदाम नियमित जाणं अत्यंत गरजेचं आहे. आठवड्यातनं 2दा ते 3दा अक्रोडसुद्धा तुम्ही दिले तर त्याचाही फायदा आपल्याला मिळू शकतो. आणि मुख्य म्हणजे मुलांना आपल्या ज्या याच्या पंपकिनच्या बिया असतात, म्हणजे आपल्याकडे बघा पहिलेच्या घरांमध्ये कुठेतरी ग्रेव्ही वगैरेमध्ये या वापरल्या जायच्या, तर त्यासुद्धा तुम्ही घरी जर का शेकून ठेवल्या आणि मध्ये मध्ये मुलांना खायला दिल्या तर त्याचाही फायदा आपल्याला स्मरणशक्ती वाढण्याकरता मिळू शकतो. नक्कीच. डॉक्टर आपल्याला कणकवलीवरून कॉल केलेला आहे. विठोबा ठाकूर यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हा मॅडम, माझा प्रश्न आहे की माझी मुलगी ना मॅडम, तिला एक फायबरच्या गाठी आलेल्या आहेत. एकदा ऑपरेशन केलं होतं 2 वर्षापूर्वी, पण तिला आता परत 2 गाठी आल्या आहेत. पण त्याच्यावर उपाय काय? सर त्यांचं वय किती आहे? त्याचं वय आता 15 वर्ष मॅडम. 15 वर्ष आहेत. आणि फायब्रॉइडच्या गाठी त्यांना युट्रसमध्ये आल्या होत्या? मॅडम पहिल्यांदा आलं होतं ना, ते ऑपरेशन केलं आहे 2 वर्षापूर्वी. आणि आता ते छातीच्या वरती आहे आणि जरा साईडला आहे. ओके ओके, बरोबर. आता कसं बघा, एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे पाळी हार्डली सुरू होऊन 2-3 वर्ष झालेले असतील आणि 15व्या वर्षी ऑलरेडी जर का गाठी वगैरे होतात ते सर, तर याचा अर्थ आहे की शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप प्रचंड प्रमाणात आहे. हे नुसतं सर्जरीकडून काढून टाकण्याची गोष्ट नसते, कारण की शरीराला आपल्याला शिकवावं लागतं की अशा प्रकारच्या गाठी बिलकुल तयारच नको व्हायला. आता मुलींमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचदा म्हणजे ब्रेस्टमध्ये सुद्धा गाठी दिसतात, युट्रसमध्ये सुद्धा आपल्याला गाठी दिसू शकतात. तर या सर्जरी करून काढल्यानंतर लगेचच तुम्ही आयुर्वेदिक सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे औषधोपचार असतं की ज्याच्याने हे सगळे त्रास कमी व्हायला मदत मिळू शकतं. आत्ता तरी घरी मी तुम्हाला असं सांगेन की एक तर सकाळी रोज त्यांना अनुष्यपोटी छोटासा कोरफडीचा तुकडा रोज खायला सांगा. माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, त्याच्यावरती कोरफडीचा व्हिडिओ आहे. तर कोरफडी कशी खावी, कशी ओळखावी ह्याच्याबद्दल मी सगळी त्याच्यामध्ये माहिती दिली आहे, तर ते तुम्ही लगेच सुरू करावं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये अशोक वनस्पती जी आहे किंवा आपलं तुळशी जी आहे, या सगळ्या वनस्पती स्त्रियांकरता खूप उत्तम सांगितलेल्या आहेत. तर ह्याच्यातनं सुद्धा वेगवेगळी औषधं आयुर्वेदामध्ये तयार करायला सांगितलेली आहेत. तर त्याच्यातलं तर आपलं संतुलनचं जे फेमिनाईन बॅलन्स आसव आहे ते त्यांना नियमित घ्यायला सांगा. त्याचबरोबरीने संतुलनचं जो फेमिसॅन तेल आहे त्याचाही पिचू त्यांना व्यवस्थित योनीभागी नियमित ठेवायला सांगा. आणि सुरूद म्हणून तेल आहे ते ब्रेस्टला नियमितपणे लावायचं, त्याचाही फायदा मिळतो. आणि डॉक्टर श्री बालाजी तांबे नेहमी म्हणायचे की स्त्री संतुलन म्हणून जे त्यांचं स्वास्थ्य संगीत आहे ते आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल बॅलन्स आयुर्वेदिकदृष्ट्या यायला मदत करू शकतं. तर तेही तिला नियमित ऐकायला सांगा. ते सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती ऑनलाईनच मिळू शकेल. पण माझा तुम्हाला मुख्य सल्ला असा राहील की याचं तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्ही जेवढं लगेच जमेल ना तेवढं त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शनाकरता घेऊन जा. तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं, व्यवस्थित आयुर्वेदिक उपचार घेतले तर हा सगळा त्रास जो आहे तो कमी करायला आपल्याला मदत मिळू शकते. फार वेळ याच्यामध्ये थांबू नये, कारण की या गोष्टी जेवढ्या शरीराच्या जास्त रुजू होतात तेवढ्या पुढे आपल्याला कमी करणं जे आहे ते अवघड होत जातं. त्यामुळे मुळावरतीच लगेच काम केलं तर हा त्यांचा त्रास जो आहे तो संपूर्णपणे कमी होऊ शकेल. नक्कीच. खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही डॉक्टर केलेलं आहेत. डॉक्टर सध्या ना मुलं जी आहेत अगदी लहान वयापासून ना आजारी खूप पडतात. इम्युनिटी त्यांची फारच कमी झाल्याचं जाणून येतं. तर इम्युनिटी नैसर्गिकरित्या कशी आपण वाढवू शकतो? आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे म्हणजे आता मगाशी इंटेलिजन्स वाढायला सुद्धा आणि शरीरातली ताकदसुद्धा वाढायला याच्याकरता तूप अत्यंत महत्त्वाचं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यामुळे खाण्यामध्ये तूप नक्की ठेवावं. दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे सोनं. आता सुवर्ण जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे शरीरामध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदात तर सांगितलेलं आहे की आईच्याही दुधाच्या आधी तुम्ही सुवर्णप्राशन बाळाला करवायला पाहिजे. आणि सुवर्ण जेवढं पोटामध्ये जातं तेवढं शरीरातली आपली प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते, पचनसुद्धा सुधारतं आणि बुद्धी, स्मृती हे सगळं वाढायला मदत मिळते असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे माझा असा सल्ला राहील की प्रत्येकाने मुलांना संतुलन अमृत शर्करा असं नाव आहे प्रॉडक्टचं. अगदी सोपं, म्हणजे अन्नासारखं आपण म्हणतो ना तसं ते वापरता येतं घरामध्ये. तर नावामध्येच अमृत आहे आणि शर्करा आहे. तर ह्याचा तुम्ही पंचामृत करून नियमाने मुलांना देणं अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्हाला स्वतःला जाणीव होईल की 1-2 महिने हे जर का पंचामृत तुम्ही सुरू केलं तर त्याच्यानंतर इतका फरक त्या मुलांच्या एकूण ताकदीत पडतो. सगळी इम्युनिटी जी आहे ती वाढते. म्हणजे मुलांना जर का सर्दी, खोकला किंवा इतर कुठलेही त्रास सतत होत असले तर ते सगळे याच्याने कमी व्हायला आपल्याला मदत करता येऊ शकते. त्यामुळे पंचामृत मुलांना नक्की द्यावं. याचासुद्धा व्हिडिओ जो आहे तो माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतुलनचं बालामृत
हे मुलांना अगदी झाल्या दिवसापासून द्यायला सुरू करा, म्हणजे त्याचासुद्धा फायदा होईल. हे संतुलनचं सुवर्णप्राशन आहे, तर ते मुलांना अगदी सोपेपणाने आपल्याला देता येऊ शकतं, तर ते नक्की सुरू करावं. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला बीडवरून कॉल आलेला आहे. आनंद लोखंडे यांनी कॉल केलाय. सर नमस्कार. हा नमस्कार. सर तुमचा प्रश्न काय नमस्कार. आहे? हा प्रश्न काय आहे सर तुमचा? माझ्याकडे एक नातू आहे मुलीचा नातू आहे. हा तो 4 वर्षाचा आहे. अच्छा. त्याला पूर्वी दात आले होते आणि नंतर काय झालं त्याला दातच नाही, निघून गेले दात तिथे. सर स्पष्टपणे कळलं नाही, तुम्ही काय म्हणालात? तो मुलगा आता सध्या नातू आहे माझ्या मुलीचा, हा. तर तो 4 वर्षाचा आहे सध्या. अच्छा. आणि त्याला काय झालं पूर्वी थोडे दात आले होते. हा हा, दात आले होते आधी. आता काय आणि आता काय झाले त्याचे दात सगळेच पडले. ओ, बरं बरं बरं. तर त्याच्याबद्दल मला सल्ला दिला तर बरं होईल. बरं बरं, नक्की नक्की. आता बघा कसं आहे की दात आहेत हे आपल्याला अस्थिधातूशी रिलेटेड सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये, आणि त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे. आत्ताच्या मुलांमध्ये बऱ्याचदा आपल्याला दिसते की त्यांचं जे हाडांची ताकद असते ती खूप कमी प्रमाणात दिसती आहे सध्याच्या काळात, आणि त्यामुळे दातांची किडण्याची पॉसिबिलिटी किंवा दात पडून जाण्याची पॉसिबिलिटी खूप दिसते. म्हणजे आत्ता ते इतके लहान लहान मुलं आमच्याकडे येतात तेव्हा सांगतात की रूट कॅनाल पण केलेलं असतं. आता खरं दुधाचे जे दात आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे खरं कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाही पडली पाहिजे. आता तरी सर माझा सल्ला तुम्हाला असा राहील की कॅल्सिसॅन जी गोळी आहे संतुलनची, ती त्याला सकाळ संध्याकाळ तुम्ही नियमित द्यायला सुरू करा, अर्धी अर्धी. आणि त्याचबरोबरीने मॅरोसानसारखं रसायन आहे तेही तुम्ही त्याला नियमित द्यायला सुरू करा. तसंच तुम्ही संतुलनला जर का कॉन्टॅक्ट केला तर एक स्पेशल पावडर असते की जी दातांना व्यवस्थित येण्याकरता आणि दातांचं आरोग्य नीट राहण्याकरता मदत करू शकते, तर तीही तुम्हाला संतुलनला कॉन्टॅक्ट केल्यावरती नक्की मिळू शकेल. तर तेही तुम्ही सुरू करून टाका. आणि बरोबरीने सुमुख आणि योगदंती हे 2 प्रॉडक्ट आहेत की जे आपल्याला तोंडाच्या आरोग्याकरता, दातांच्या हिरड्यांच्या आरोग्याकरता मदत करू शकतात, तर तेही तुम्ही त्याला नियमाने वापरायला सुरू करून टाका, म्हणजे त्याचा फायदा होऊ शकेल. तरीसुद्धा माझा तुम्हाला सल्ला असा राहील की तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शनाकरता आलात तर एक्झॅक्टली त्याचं नाडी परीक्षण करून हा त्रास का झालेला आहे हे आपल्याला कळू शकेल. त्यामुळे प्लीज याच्यामध्ये तुम्ही वेळ बिलकुल घालवू नका, कारण की दातांचं आरोग्य व्यवस्थित नसलं तर आतमध्ये हाडांचं आरोग्य व्यवस्थित नसतं, आणि परिणामी अख्खी ग्रोथ जी आहे ती बाळाची अफेक्ट होऊ शकते. त्यामुळे वेळ न घालवता याच्यावरती सल्ला जो आहे तो लगेचच घ्यावा. नक्कीच. आपण पुढील कॉलकडे वळूयात. आपल्याला राजेश निकम यांनी मुंबईवरून कॉल केलाय. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा सर बोला. मी मुंबईत बोलतोय. माझी 2 मुलं आहेत, एक 9 वर्षाचा आहे आणि एक 6 वर्षाचा आहे. त्यांचं खेळावरती जास्त ध्यान असतं. म्हणजे हे वाईट आहे की आम्ही याच्यासाठी म्हणजे त्यांना थांबू किंवा अभ्यासामध्ये थोडस कमतरता. म्हणजे माझं म्हणणं हे आहे की त्यांना शारीरिक व्यायाम शाळेमध्ये जास्त नसतो. त्यांना सर्वात जास्त असं बाहेर म्हणजे आम्ही कसं चाळीमध्ये राहत असल्यामुळे चाळी वगैरे मध्ये खेळत असतात. आता या उन्हाच्या या प्रॉब्लेम मध्ये त्यांना असं बाहेर जास्त खेळणं देणं चांगलं आहे की वाईट आहे? महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा, अगदी म्हणजे खरं उत्तम प्रश्न आहे सर. सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या की मुलांना खेळणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यांचं जे तुम्ही वय सांगता त्याच्यामध्ये अभ्यासाकरता कृपया मागे लागू नका. रोज एक शिस्त म्हणून आपण म्हणतो ना, तसं 1 तास मुलांना अभ्यासाकरता बसवायचं. जो पण म्हणजे काय होमवर्कच असेल असं नव्हे, तुम्हाला काही पण पहाडे वगैरे असं काही म्हणवायचं असेल, थोडंसं काहीतरी स्तोत्रपाठ वगैरे त्यांच्याकडून करवायचा. आणि दुपारच्या वेळेला खेळायला जाऊ नका देऊ. खूप जास्त ऊन असलं तर त्यांना संध्याकाळच्या वेळेमध्ये त्यांना म्हणा तुम्हाला जेवढं जाऊन खेळायचं तेवढं उत्तम आम्हाला चालू शकेल. आणि ही लाईफस्टाईल खरं जास्त गरजेची आहे. उलट त्यांच्या आजूबाजूला सवंगडी असतील, मित्र असतील, तर अहो त्याच्यासारखं आत्ता मी म्हणतो तुम्हाला एक म्हणजे आशीर्वाद आहे मी तर म्हणेन तुम्हाला तुमच्या मुलांकडे, की त्यांना खेळायला मित्रमैत्रिणी आजूबाजूला आहेत. त्यामुळे त्यांना खेळू द्या, ते त्यांच्या स्वास्थ्याकरता अत्यंत गरजेचं आहे. फक्त हीट जर का जास्त प्रमाणात त्रास देऊ शकेल असं वाटत असलं तर त्यांना आता संतुलनचं गुलकंद स्पेशल आहे, ते सकाळ संध्याकाळ नियमाने द्यायला सुरू करा. तसंच संतुलनच्या पित्तशांती म्हणून गोळ्या आहे, त्याही त्यांना सकाळ संध्याकाळ द्या. आणि संतुलनचं कूलसॅन म्हणून सिरप आहे, तर हे कूलसॅन सिरप जे आहे ते घरात नक्की ठेवा या काळामध्ये. म्हणजे सपोज बाहेर गेले, काही उलटी सुरू झाली किंवा एखादा जुलाब झाला, ते इन्फेक्शन वगैरे काही झालेलं नसलं तर अशा वेळेस कूलसॅनचा खूप जास्त प्रमाणात फायदा होतो. आणि मुलांना जर का आपण नीट समजवलं की तुम्ही टोपी वगैरे घालून बाहेर खेळायला गेलात तर चालू शकेल, थोडं सावलीत राहतं, मुलं ऐकतात आपण व्यवस्थित समजावून सांगितलं तर, ती सगळी काळजी घेतली तर मला वाटतं त्यांचं व्यवस्थित राहू शकेल सगळं बालपण सुद्धा.
खरंय, हा प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांच्या बऱ्याच पालकांच्या मनात होता आणि त्याचं तुम्ही उत्तर दिलंय. डॉक्टर, आपल्याला पुण्यावरून कॉल केलाय अदिती यांनी. नमस्कार, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हॅलो. हा, नमस्कार आदितीजी, तुमचा प्रश्न काय आहे? मला एक विचारायचं की माझा मुलगा झोपल्यावर गोरतो खूप आणि म्हणजे सतत नाकामध्ये असते. त्यांचा मुलगा झोपल्यावर घोरतो खूप असं ऐकू आलं. अच्छा, पण वय काय आहे? त्याच्यात वय 6. झाला. तुमचा आवाज थोडा कमी ऐकू येते, थोडं मोठ्याने बोलाल? हॅलो. हा, आता बोला ताई. हा, म्हणजे तो घोरतो खूप रात्री झोपताना आणि म्हणजे सर्दी पण त्याला सतत होते. नाही, कळू नाही शकत. त्याचं वय काय आहे? 7 वय. 7. आणि रात्री घोरतो खूप असं म्हणते ते. हो, 7 वर्षाचं मूल घोरतंय. म्हणजे बघा कसं आहे की जर का सारखा झोपेतनं उठतोय किंवा घोरतोय, जेवढं आम्हाला आता इथे समजू शकलंय स्टुडिओमध्ये तुमचं बोललेलं, त्याच्या हिशोबाने कदाचित नाकाचा हाड वाढलेला असू शकेल किंवा आतमध्ये ॲडिनॉइड्स वगैरे काही वाढलेले असू शकतील का, हे आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. तरी आत्ता मी तुम्हाला असा सल्ला देईन की नाकामध्ये संतुलनचं नस्यस्यान घृत आहे ते नियमित टाकायला सुरू करा आणि तसंच संतुलनचं टेंडरनेस धूपसुद्धा घरामध्ये लावा. रात्री झोपताना त्याला थोडंसं दूध गरम करून त्याच्यामध्ये हळदीने संस्कारित केलेलं पाणी घालून उकळून द्यायला सुरू करा. हळदीचं दूध दिल्याने सुद्धा मुलं रात्री व्यवस्थित झोपतात. आणि तसंच संतुलनचं रिलॅक्स सिरप सुद्धा द्यायला सुरू करा, तर कदाचित झोपही व्यवस्थित होईल, इम्युनिटी पण वाढेल आणि बाकी त्रास त्याचे कमी होऊ शकतील. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला पुण्यावरूनच दुसरा कॉल आलाय. उमाकांत राणे यांनी कॉल केलाय. नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हा, नमस्कार मॅडम. मी उमाकांत राणे बोलतोय पुण्यावरून. माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा 7 वर्षाचा आहे पण त्याचं वेट गेन नाही होत आहे. अच्छा, तर ओके. तुम्ही त्याला काय सजेस्ट करू शकता? अच्छा, नक्कीच. एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की पहिलं जे वर्ष असतं आयुष्यातलं त्याच्यामध्ये वजन सतत वाढत जातं आणि त्याच्यानंतर वजन फार कमी प्रमाणामध्ये वाढतं, साधारण 13-14 वर्षाच्या वयापर्यंत. त्याच्यानंतर मग थोड्या प्रमाणात वजन आपल्याला वाढताना दिसतं. आता जर का बाकी काही त्रास नसला सर तर चिंता करू नका, पण आता त्याला तुम्ही काय सुरू करू शकता तर दुधातनं त्याला चैतन्य कल्प सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे तुम्ही संतुलनचं द्यायला सुरू करा. तसंच संतुलनचं जे मॅरोसॅन म्हणून रसायन आहे तेही त्याला 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ दिलं तर त्याच्यातनं त्याची ताकद व्यवस्थित राहील आणि त्याची हाडांची सुद्धा ताकद व्यवस्थित राहील आणि हाईट वगैरे सगळं जे वाढायला आहे त्याला मदत मिळू शकेल. बरोबरीने आहारामध्ये त्याच्या वेगवेगळे ड्रायफ्रूट्स जे असतात ते लाईटली टोस्ट करायचे, म्हणजे एकदम खूप जास्त नाही भाजायचे, अगदी हलके भाजायचे आणि त्याची पूड करून ठेवायची. आणि तुम्ही जे काही त्याला खायला देत असाल त्याच्यामध्ये 1-1, 2-2 चमचे ती ड्रायफ्रूट्सची पूड लगेचच नियमितपणे घालायला सुरू करा. तसंच आठवड्यातनं 2-3दा तरी त्याला शिंगाड्याची खीर आहे ती कुठेतरी पोळी वगैरे बरोबर खायला तुम्ही देऊ शकता, किंवा जमत असेल तर नाचणीचं सत्व असतं त्याचं आयदर तुम्ही खीर करून देऊ शकता. तर अशा प्रकारे ज्या पौष्टिक गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याला जेवढ्या नियमितपणे द्याल त्याचा त्याला फायदा होऊ शकेल. आणि आहारामध्ये तूप सुद्धा नक्की ठेवा, तुपाने पचन व्यवस्थित राहतं. म्हणजे जे काही तुम्ही त्याला न्यूट्रिशनल द्याल त्याचं पचन व्यवस्थित होईल आणि शरीर ठरवू शकेल की वजन वाढवण्याकरता याचा उपयोग करायला पाहिजे आहे की शरीरातली ताकद वाढण्याकरता. तर तशा हिशोबाने तुम्ही व्यवस्थित जर का काळजी घेतली तर हा त्रास तुम्हाला जो वाटतोय वजन कमी असण्याचा तो कदाचित कमी होऊ शकेल. नक्कीच. डॉक्टर, आजचा विषय खूपच मजेशीर होता आणि खूप महत्त्वाचा होता पालकांसाठी आणि त्यावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.